आम्ही काय चुकीचं करायला प्रोटोकॉलचा? अरे मी काय बोलतो पूर्ण तर ऐकून हो नटू नका साहेब, कोणाला दाटवेल तुम्ही? कशामुळे दाटवेल तुम्ही? सकाळपासून पाहिलं मग वेगवेगळा आवाज काढायला तुम्ही म्हणले आम्ही आहोत नाही काय? अटक करा मला, काय कोणती सेक्शन लागतील लावा. तुम्ही शांततेत घ्या. तुम्ही बोलला का? मी त्याला शांततेत बोलेल. तुमच्याशी बोलायला आलो नाही मी. तुम्हाला जे करायचं ते करा, असं नाही. मी साहेब चुकीचं काही बोलू नाही. मी शेतकऱ्याची मागणी घेऊन आलो, एक शब्द माझा चुकीचा नाही आणि तुमच्याशी बोलायला जाऊ नाही. तुम्ही बळाचा वापर करू नका. विनंती तुम्हाला हात जोडून विनंती. एक मिनिट पूर्ण ऐकून घेत जा, नंतर बोला. ते सांगते ना, सांगणार आहे. तुमचं सांगायला नाही काय होत. एसपी ऑफिस चालू असतो, तुम्ही तसं काय असतं. आम्ही चुकीचं वागलो, आम्ही तुमची ऍक्शन घ्या. नाही नाही, काही चुकीचं नाही साहेब, काही चुकीचं नाही. त्याप्रमाणे जे आहे ना तिथे तुम्ही चला, 5-10 लोक तिथे चला. तसं होणार नाही. मग मोठा आवाज करून आम्हाला भेटू नका. तुम्ही बोलताय की मोठे नाहीच नाही, माझा सार्वजनिक मुद्दा आहे. तुमचं तुम्ही दटवेल आम्हाला शेतकऱ्याला. बळाचा वापर करायचा. एक शब्द बोलणार मोठमोठ्या व्हायला तिथून रोज लावलं असं ना साहेब. चर्चा झाली प्रशासनाने, तुम्हाला काय सांगितलं काय नाही? जे शेतकऱ्याचं नुकसान झालं तर आमची सर्वप्रथम मागणी हे सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. त्याचं कारण काय, आज पंचनामे करायलेत. मी त्यांना बॉटॅनिकली प्रूव्ह करून दाखवलं. आज पंचनामे करायलेत, कापसाला काही बोंड येतं पण त्याच्या मुळ्या सळल्यात, कापसाच्या मुळ्या सळल्यात, सोयाबीनच्या मुळ्या सळल्यात. तर आज जरी हिरवे दिसलेले असलेले पिकं, काही पिकाला शेंगा असतात, सोयाबीनला शेंगा असतात, मुगा उडदाला शेंगा असतात, कापसाला पाते असतील, 4 दिवसांना गळून जाणार. त्याचं कारण काय, ते पाण्यात हे पूर्ण पिकं मुळे सळल्यात आणि त्यांना पाण्यात असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळणं आणि मग आता ऑक्सिजन मिळणं तर ते पिकं हळूहळू ते मुळे हे सोडून देतात, पिकं सोडून देतात, शेंगा सोडून देणार, पाते सोडून देणार आणि 4-5 दिवसानंतर पाने पिवळे पडणार, पाळं गळून जाणार, त्याचे कापसाचे बोंड गळून जाणार, सोयाबीनच्या शेंगा गळून जाणार. आता पंचनाम्यात बरं दिसणारं चित्र 8 दिवसांना अजून काहीच राहणार नाही आणि म्हणजे 100% नुकसान आहे. त्याच्यामुळं हे घाट पंचनाम्याचा न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी. मॅडमला वैयक्तिक मॅडमला तर एकट्या मॅडमला बोलण्यापेक्षा जिल्हा कृषी अधीक्षक या विषयातले तज्ज्ञ येतं, त्यांना मी बॉटॅनिकली प्रूव्ह करून दिलं की खरोखर कसं नुकसान झालं आणि सरसकट आमची मागणी काय आहे. कारण 8 दिवसात एक पीक राहणार नाही, कापसाला बोंड राहणार नाही, सोयाबीनला शेंगा राहणार नाही, कारण गळून जाणार. कारण बाजूला झाले तण, 15 दिवसापासून सतत पाऊस असल्यामुळे बाजूला तण झालं. मग तणामध्ये पिकामध्ये कोण सर्व होणार अशी स्पर्धा लागलेली असते. मग आता पीक शेवटी काय करतो, स्वतःला पिकाला स्वतःचा जीव वाचवायचा असतो, मग ती नुसती काळी राहती. मग पीक काय करते, सोयाबीन शेंगा सोडून देतात, कापसाचे बोंड सोडून देतात, म्हणजे नुसत्या काळ्या राहतात. आज जे दिसणारं चित्र आहे पंचनाम्यात ते 8 दिवसाला राहणार नाही, 8 दिवसाला कुठलाच माल दिसणार नाही. म्हणून सरसकट पंचनाम्याचा घाट न करता तुम्ही सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्याला द्यावी अशी आमची मागणी. आणि यांच्या दालनामध्ये जात असताना एका शेतकऱ्याजवळ जे आहे ते ज्वलनशील पदार्थ आणलेला आहे. अहो आम्ही सगळेच कदरलो. यायनं जर काही या प्रशासनानं जर काही असं आडमुडू भूमिका घेतली की आम्ही 100-200 शेतकरी स्वतः मी त्याच्यात राहीन अंगावर पेट्रोल डिझेल घेऊन पेटून घेऊन तुम्हाला सांगतो, विनाकारण आमच्या संतीचा अंत करू नये. आहे त्याच्या भावना, त्याचं घर होतं झालं, त्याला दिवाळीला काय नाही, त्याला त्याची खायची वांदे येतात, तो काय करणार मग? असं प्रशासन संगत नाही, प्रशासन मायबाप आहे, याच्या संग नाही करणार तो कोणाच संग करणार? गुन्हा दाखल होईल ना आता? गुन्हा खरं तर प्रशासनाने गुन्हा दाखल करू नये, करायचं तर माझ्यावर करावं त्यांनी. ठीक आहे, शेतकऱ्याच्या भावना आहेत, समजून घेतल्या पाहिजे त्यांनी. गुन्हा दाखल करू नये आणि केलं तर माझ्यावर पण गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी मागणी माझी. हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की. अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक शेयर जरूर करें और लोक प्रश्न न्यूज चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे. अगली खबर में फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार.